श्री स्वामी समर्थ के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 टक्स ब्लाऊज कटाई करणार आहोत. तर 4 टक्स ब्लाऊजला याला क्रॉस पट्टी, तर आपल्याला याला क्रॉस पट्टी न लावता 4 टक्स करायचं आहे. तर आता त्याची कटाई बघू आपण आता पूर्ण. सगळ्यात आधी पूर्ण अस्तर उकलून घ्यायचं. काठाच्या साईडने घडी टाकायची. फोर टक्समध्ये आधी सगळ्यात आधी प्रिन्स कटमध्ये 4 टक्समध्ये सगळ्यात आधी आपल्याला फिटिंग काढून घ्यावी लागते. फिटिंग घ्यायची. आता फिटिंग नेहमी हुकाच्या साईडनीच मोजायची. ह्या हुक पट्टीपासून फिटिंगच्या लाईनिंगपर्यंत मोजायची. 8.5 इंच आहे. 8.5 तर फिटिंग 2 इंच वाढवून घ्यायची. 8.5, 9.5, 10.5 इंच. आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवू, त्यांना थोडीशी फिटिंगसाठी जास्त लागत होतं. तर आपण आता 11 इंच घेतली. आता हे आधी सरळ हे कापड कट करून घ्यायचं. सरळ कट करून घेतल्यानंतर परत पूर्ण घडी उकलून फिटिंग झाली. आता आपल्याला उभ्या लाईनिंगमध्ये उंची मोजायची. आपण आता उंची घेणार आहोत. उंची कधी पण हुकाच्या जो समोरचा भाग आहे तोच मागचा भाग घ्यायचा उंचीसाठी. दोन्ही सेमच असतात पण एकाच साईडने माप घ्यायचे. चौदा इंच उंची. 14 ते 1 इंच कंपल्सरी सगळ्यांची 1 इंच उंची वाढून घ्यायची. 14 ते 15. ही झाली 15ची उंची. उंची घेतल्यानंतर सरळ कट करून घ्यायची. आपल्याला 4 टक्स क्रॉस पट्टीचं जर ब्लाऊज काढायचं असलं तर या साईडने 1 इंच शिल्लक घ्यावं लागतं. तर डायरेक्ट 4 टक्सच करायचे क्रॉस पट्टी न टाकता. त्यामुळं आपण डायरेक्ट सरळच कट करून घेतलं. आता माप टाकून घेऊ. त्यांची फिटिंग 11ची असल्यामुळं आपल्याला आता गळा 2.25चा घ्यायचा आहे. 2.25-3चा घेतला तरी चालतो. शोल्डर 3च आणि मोंडा 6.5चा. 6.5-7 इंच घेतला तरी जमतो, पण 6.5चा घेऊ. सेप द्यायचा इथे 1 इंचचा आणि 1.5 इंचचा. जो आपण कटोरीचा प्रिन्स कटच्या ब्लाऊजला देतो तोच सेम कट सेप द्यायचा. आकार देऊन घ्यायचे. आता इथून खाली आपण समोरचा गळा मोजू. समोरचा गळा पण हुकाच्या साईडनेच मोजायचा, हुकाच्या पट्टीच्या साईडने. 6 इंचचा. 6 तर समोरचा गळा अर्धा इंच वाढवून घ्यायचा. 6.5. आता हे झाल्यानंतर आपण आता 4 टक्सचे माप टाकू. पॅक साईडने इथं मधात 4 इंचचं माप घ्यायचं. 4 इंचपासून वरती टक्स 2.5 इंचचा द्यायचा. इथून बरोबर मधलं सेंटर काढायचं. 8 आहे तर 4, 4.25 मध्यभागी 4.25. 4.25 मधून इथं पण 2.5 इंचचा सेप द्यायचा, टक्स मारायचा. त्याच्यानंतर ह्या ओपन साईडने इकडे 3.5 इंचावर मार्जिन कर. 3.5 किंवा 4 इंचावर मार्क करायचं. तिथून इथं पण 4 इंचच घ्यायचा.
आणि हा जो मधला सेंटर काढला आपण आता तसा सेम इथं सेंटर येईन एक 8.25 तर 4.25 4.25 आणि फिटिंगच्या साईडने आतमध्ये 5.5 इंचचा घ्यायचा. हे झाले 4 टक्स डायरेक्ट. आपण जर क्रॉसपट्टीचा असता तर इथे एक क्रॉसपट्टी निघली असती. क्रॉसपट्टी न टाकता काढला त्यामुळे हे डायरेक्ट 4 टक्स काढून घेतले. 4 टक्स पूर्ण माप इथं 4 मधून इथं 2.5 इंच. हा जो काजबटन पट्टीचा जो भाग आहे त्याचा मधला सेंटर काढायचा. त्यानंतर इथं समोर पण 2.5 इंच घ्यायचं. परत इथून ते इथं 3.5 किंवा 4 इंचाचं. तर ह्या यांची तब्येत जास्त असल्यामुळे आपण 4 इंचचा घेतला. इथं पण सेम 4 इंचचाच घ्यायचा. परत हा मधला ओपन साईडनी मधला टक्स मारून घेतला. हा 5.5 इंचचा घेतला. म्हणजे हा आकार गोल आला पाहिजे, आपल्याला कटोरीसारखं बसलं पाहिजे. आता आपण कट करून घेऊ. पहिला हा मागचा सेप कट केला. आता मधोमध कट करायचा. मधोमध कट केल्यानंतर हा मागचा भाग निघला. आता हा आतला सेप कट करून घेऊ. अतिशय सोप्या पद्धतीने हा 4 टक्स बसतो पण चांगला. आता आपण बाह्या काढून घेऊ. बाहीवर धरून मोजायची. 5.5 इंचची. 5.5 तर बाहीला अर्धा इंच वाढवायचं. 6 इंच. 5.5 तर 6. तर हा फिटिंगमध्ये आपल्याला थोडंसं कमी पडतं त्यामुळे डायरेक्ट इथं 6.5 घ्यायचा. हा सरळ कट करून घ्यायचा. आपल्याला इथं कापड जॉईंट करून 5.5 6 घेतला इथं. तर इथं पण 6 घ्यायचा. आता आपण इथं थोडंसं कापड जॉईन केल्यानंतर आपल्याला हा तुम्हाला मापासाठी सांगते 2.5 इंच कमी करायचा. 2.5 इंच कमी करून असा सेप देऊन घ्यायचा आणि नंतर हा सेप कट करून द्यायचा. म्हणजे अर्धा इंच इथं थोडंसं कापड जॉईन करावं लागेल. सध्याच आपण आता हे असं सरळ कट करून घेणार. ज्यांची बाही वगैरे बसत नाही इथं फिटिंग मोंड्यामध्ये कमी पडतो अस्तरचा कापड, त्यांच्यासाठी आपण जॉईंट देऊन नंतरच बाही काढून घ्यावी लागते. त्यामुळं मग नंतरच आकार हा 2.5 इंचचा सेप कमी करून असा हा गोल आकार देऊन कट करून घेता येईल. आता ब्लाऊज कट करू. आपल्याला पिसाचा पण कापड कमी पडतो तर आपल्याला त्याला पण जॉईंट द्यावं लागणार आहे. हा प्लेन कापड नाही घ्यायचा आपल्याला, त्यामुळे प्लेन कापड कट करून घेऊ. आता मागचा भाग कट करून घ्यायचा.
हा झाला आपला 4 टक्स ब्लाऊज बिगर क्रॉस पट्टीचा कटिंग.